सह्याद्रीच्या कडे कपारी अभेद्य खडतर गडा, सह्याद्रीच्या कडे कपारी अभेद्य खडतर गडा, राजगडा रे राजगडा जणू दैवत्वाचा कडा, भव्य दिव्य रूप राजगडाचे सुंदरतेने नटलेले, भव्य दिव्य रूप राजगडाचे सुंदरतेने नटलेले, शिवरायांचे विचार अजून या गडावरती उमटलेले, गगनचुंबी तू गगनभेदी तू राजांच्या तू गडा, गगनचुंबी तू गगनभेदी तू राजांच्या तू गडा, राजगडा रे राजगडा जण दैवत्वाचा कडा। नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आम्ही दुर्गमित्र परिवार दाबिळ खेड किल्ले प्रतिकृती साकारलेली आहे आणि यावर्षी आम्ही साकारलेला आहे गडांचा राजा, राजियांचा गड अर्थात राजगड। राजगडावर जाण्यासाठी प्रामुख्याने 4 मार्गाचा उपयोग केला जातो। त्यातील पहिला आणि महत्त्वाचा मार्ग, ज्याला राजमार्ग देखील बोलतात, हा आहे पाली दरवाजा आणि या पाली दरवाजातून पद्मावती माचीवर येता येतं। दुसरा मार्ग आहे चोर दरवाजा मार्ग, हा जातो गुंजवणे गावातून, हा जातो पद्मावती माचीवर। तिसरा आहे गुंजवणे दरवाजा मार्ग, हा जातो गुंजवणे गावातून, हा आहे गुंजवणे दरवाजा। आणि चौथा मार्ग आहे भुतोंडे मार्गे संजीवनी माची, जो जातो आळू दरवाजातून, हा आहे आळू दरवाजा। आळू दरवाजातून संजीवनी माचीवर जाता येतं। ही आहे पद्मावती माची, पद्मावती तलाव, पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर, सईबाई समाधी, राजवाडा, राजसदर, ही आहे सुवेळा माची, चिलकती बुरुज, गणेश दरवाजा, हा आहे गुप्त दरवाजा, हे आहे नेड, हा आहे काळेश्वरी बुरुज, मडे दरवाजा, हा आहे बाले किल्ला, बाले किल्ला महादरवाजा, जननी मंदिर, राजसदर, चंद्रतळे, ब्रह्मर्षी मंदिर आणि इतर वास्तू। हा जर बघितला गड तुम्ही तर याच्यामध्ये मोहरी, त्याच्यानंतर मग मेथी आणि उडीद
पेरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जो झाडाचा लूक आहे तो व्यवस्थित एकदम दिसतो. पन्हाळ्याला सुमारे 1200 वर्षाचा इतिहास होता. 2 मार्च 1670 रोजी सिद्धी जवाहरने पन्हाळ किल्ल्यास वेढा दिला. त्यावेळी त्या वेढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडकून राहिले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे निसटले. त्यावेळी त्यांच्यासोबत असणारे बाजीप्रभू देशपांडे त्यांनी आपल्या प्राण्याची आहुती देत पन्हाळगड जिंकला व आपला भगवा फडकवला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले मावळे पाठवून कोंडाजी फर्जत यांच्यासोबत हा किल्ला ताब्यात घेतला. पुढे जाऊन 1710 मध्ये कोल्हापूरची राजधानी म्हणून पन्हाळगड घोषित करण्यात आला.